माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला व तिच्या सासूला मारहाण करून घरातील संसारोपयोगी साहित्य जबरदस्तीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित महिलेने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। संगीता सिंधू काळे वय 35 राहणार भांबरे वस्ती कुर्डुवाडी तालुका माढा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या पती सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्यास असून शेती व शेळीपालन करून उदरनिर्वाह करतात। बुधवारी सायंकाळी काही आरोपी घरात घुसले आणि जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली। यावेळी त्यांच्या सासू सोनाबाई सोपानकाळी यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की आरोपींनी घरातील संसारोपयोगी साहित्य, भांडी कुंडी आणि इतर वस्तू जबरदस्तीने घेऊन जात घरात दहशतीचे वातावरण निर्माण केले। या घटनेनंतर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून कुर्डुवाडी पोलिसात फिर्यादही दाखल करण्यात आली आहे। दरम्यान तक्रारीतील मुख्य आरोपी अक्षय रवींद्र भोसले याच्यावर यापूर्वी ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले असून तो सध्या मोकाट फिरत असल्याचा आरोप अर्जदार महिलेने केला आहे। त्यावेळी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून आदिवासी पारधी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। संगीता सिंधू काळे राहणार कुर्डुवाडी भांबरे वस्तीमध्ये 7 म्हणजे मला काय म्हणले की सकाळी बाबा माझी सासू आजारी अपंग झाली, म्हणजे अर्धवांग झाले तरी बाबा माझी बायकोच कुठवर बघन म्हणून जावाला बोलायला गेले त्यांना मारलं नाही, हाणमार केला नाही। त्यांच्या जावायला जे बोलवते हाण तिकडूनची पारधी लोक जे बोलवले अक्षय रवींद्र भोसले तिचा जाव आहे माझ्या जावाचा त्यांनी असलं की बोलवलं की आम्हाला हाणमार चालू केले। कुर्डुवाडीचं डिपार्टमेंट असताना समोर रोडवर गाडी दिव्याची चालू असतात एक मॅडम असताना तिच्या पाया पडले तरी मला त्यांनी सोडवलं नाही। दोन्ही लेकरं लास्ट ती बाजूला निघून गेले तरी मी आरामामध्ये लेकरं माझी घेऊन पळाले मी, तरी पण तिथपर्यंत त्यांनी माझं पाठला करत हुडकत आले की मला जीवच तुझ्या दोन्ही लेकराला तुझ्या सासऱ्याला तुझ्या नवऱ्याला आम्ही मारून टाकणार, तू हुडकत आले मोटरसायकलवर। पोलिसांसमोर तुम्हाला मारहाण केली? पोलिसांसमोर मारहाण केली मला। दिवाची गाडी चालू त्या साहेबाच्या मी पाया पडले सवर सोडवायला। माझी लेकरं एक 4 वर्षाचा आहे, मुलगी 4 वर्षाची आहे, पोरग 6 वर्षाचा आहे। त्या रडत असताना तिचे पाया पडले तरी मला त्यांनी सोडवलं नाही, मला पायानं ढकलून काढलं बाजूला। काय मागणी तुमची? आता मान्य काय त्यांच्यावर मोठी कारवाई व्हावा, माझा घर परपंचाचा निलवाट लावा, माझ्या सासू सासऱ्याचा त्यांनी कसा हाणमार केला त्यांना सजा भेटावा। सोपान लक्ष्मण काळे। काय घडलं? असं सांगितलं मला ऐकत नाही, मग कळलं नाही काय नाही। मी घरातच होतो ना म्हातारीपाशी येऊन शनी धडाधड मारले। असं का मारता म्हणून तीही माझं एक पोरगं होतं ती पळून गेल्यावर तीही म्हातारा आहे म्हणून सांगितल्याबरोबर मला येऊन काठ्या चालूच केल्या 4-5 जणांनी। मी झोपलो, म्हातारी खाली पडलेली होती। म्हातारी कवा मरते म्हणून म्हातारला एक दणका दिला, पायाला एवढं फुटले तिथं गुडघ्याला होतं। बिचाऱ्यांनी धुवून सुपारी मास्क कार्ड काढले, सुपारी मास्क कार्ड कापून काढले डॉक्टर साहेबांनी। कोणी मारहाण कोणी केली? ते आमचेच पोरं होते, ते दुसऱ्याचीच आहे ती, पण एक गंडाडा आहे त्याचा, एक बळगा आहे ते।